कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावित्री आत्या, मला बाकीच्यांचं नाही माहिती, फक्त तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर। आत्या, मी हे मंगळसूत्र काढायला मंदिरात गेले होते, पण माझी हिंमतच होईना। माझं मन मला सांगतंय की हे नको करू। सावित्री आत्या, अजून एक महत्वाची गोष्ट, आदित्य सर आले होते मला शोधत मंदिरात। ते मला म्हणले की पारू, तुझ्या मनात जे काय बी आहे, तू जे करणार आहे ते नको करू। एका बाईनं सुद्धा मला कुंकू लावलं। सावित्री आत्या, तर तुम्हाला वाटत असेल की मी मंगळसूत्र न काढण्याचं कारण देते, पण असं काय नाही सावित्री आत्या, तुमची शपथ सांगते, हे समज खरं आहे। हे मंगळसूत्र मला देवाचा अंश वाटायचा, त्याची शक्ती, पण आता मी हे मंगळसूत्र गळ्यातनं काढणार आहे। पारू, या मंगळसूत्रामुळे तुझ्या आयुष्यात आलेलं वादळ, तुला होणारा त्रास आणि भविष्यातले धोके मला कळतायत। त्यामुळे हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यातून तू काढून टाकणं हेच तुझ्यासाठी योग्य आहे। पारू, काढून टाक हे मंगळसूत्र आणि हो या एकतर्फी नात्यातून मोकळी। आत्या, मी हे मंगळसूत्र नक्की काढेन आणि पुन्हा एकदा तुमच्या समन्यांची पूर्वीची पारू होण्याचा प्रयत्न करीन। ठेवते। आजची तर ही डील हातून गेलीच म्हणून समजा। तू प्रेझेंटेशन देणार? तू? अरे तुला प्रेझेंटेशन कसं द्यायचं एवढं तरी माहितीये का? तू ना एक दिवस ही कंपनी मातीत घालणार नक्कीच। मग तेव्हा येऊ नकोस माझ्याकडे ईशेमध्ये चुकलं म्हणून। लूजर कुठला। कशी मुलगी आहे? स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याचा आत्मविश्वास वाढवायच्या ऐवजी उलट कमी करते। दिशा मॅडम, डोंट यू डेअर। मी माझ्या नवऱ्यासोबत बोलतीये, इथे नाही मध्ये बोलायचं। डॅमीचा कॉल, ही का कॉल करते आता मला? एक्सक्यूज मी। बोल। हा दिशा, ऐक, तू जिथे कुठे असशील ना तिथून पटकन निघून ये। अगं, आदित्य त्या हरीशच्या मागावर गेलाय आणि मला नाही वाटत की तो खरं जाणून घेतल्याशिवाय परत येईल। स्टुपिड, तो चिरकुट हरीश माझं काय बिघडवणार आहे? दिशा, कधी कधी तू मला काही विशेषणं देत असतेस माहितीये, स्टुपिड, मूर्ख वगैरे, ती आज ना तुला लागू होते, कळतंय का? ए नॉनसेन्स, प्लीज पॉइंटवर या पटकन। तर पॉइंट असं आहे की तू त्या दिवशी हरीशच्या मित्राला पैसे दिले होतेस आणि सांगितलं होतं की अहिल्या वहिनींसमोर खोटं बोल। ते त्याच्या मित्राने हरीशला सांगितलं नसेल का? त्याला कळलं असेल ना आतापर्यंत। सो आदित्यलाही हे समजणार आहे, समजतंय तुला? तू ना दिशा, मला असं वाटतंय तू तुझी बॅग पॅक करायला घे आता। कळ। हॅलो, प्रीतम सर, तुम्ही रेडी आहात ना? क्लायंट तुमची कॉन्फरन्स रूम मध्ये वाट पाहतात। हो, मी रेडी।
प्रीतम सर, आजची मीटिंग तुम्हीच घेणार आहात का? आदित्य सर कुठे आहेत? ॲक्च्युली आदित्य दादा सॉरी आदित्य सर एका महत्त्वाच्या कामात बिझी आहेत. सो आज मीटिंग आणि प्रेझेंटेशन दोन्ही मी घेणार. ओके 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 ठीक आहे. सो तुमच्यासमोर जो लॅपटॉप आहे तो लॅपटॉप आणि हा लॅपटॉप सिंक केलेले आहेत. सो इथे जे मी स्लाइड्स प्ले करेन ना ते इथेही प्ले होतील. इथे लॅपटॉप ओपन करून बघा ना. ओके लेट्स स्टार्ट. प्रीतम सर, सॉरी, येस. प्लॅन तुमचा चांगला आहे, त्यात काय वादच नाही. पण जर हा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला तर मग त्याला अल्टरनेट दुसरा कुठला प्लॅन बी तुमच्याकडे रेडी आहे का? अहो प्रीतम सर, कोणत्याही बिझनेसमध्ये प्लॅन बी हा तयार ठेवावाच लागतो. इवन आम्हीही तसंच करतो. आणि जर तो तुमच्याकडे प्लॅन तयारच नसेल तर मला नाही वाटत आपण याच्यावरती काम करू शकू एकत्र. अरे पण कधीपर्यंत शिकतच राहणार आहेस? कधीतरी तुला तुझं करावंच लागणार आहे ना. माझ्यावर किती वेळ डिपेंड राहणार आहेस? प्रीतम, एक लक्षात ठेव, ही किर्लोस्कर कंपनी जितकी माझी आहे ना तितकीच तुझी पण आहे. इथल्या प्रत्येक डिसिजन्स मध्ये तुला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट व्हावंच लागेल. सर मला सांगा प्लॅन बी ची गरज केव्हा लागते? तुमचा जर प्लॅन ए वर्कआउटच नाही झाला तर? एक्झॅक्टली. प्लॅन ए वर्कआउट नाही झाला तर, राईट? सर मी अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आहे. माझा प्लॅन आहे शुअर शॉट वर्क करणार. गॅरंटी देतो मी या गोष्टीची. आर यू शुअर? येस. देन गो अहेड. श्रीकांत, आदित्य असं बोलता बोलता का थांबला असेल? आणि हे पूजेचं ताट पडलं, दिवा विझला. श्रीकांत, मला ना खूप घाणेरडं फिलिंग येत आहे. म्हणजे काहीतरी अभद्र घडणार आहे असं वाटतंय. का नको ते विचार करते साहिल्या? आदित्य नीट असेल ना, त्याला काही होणार नाही ना? काही नाही होणार, सुखरूप असेल तो. नाही होणार काही त्याला. नको काळजी करूस तू प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.